गेल्या काही महिन्यात पुण्यात हत्येच्या अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणाने तर संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली होती। या तरुण मुलाला पार्किंगमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या। आता गणेश काळे या रिक्षा चालकाची भर पावसात धडाधड गोळ्या घालून रस्त्यावरच हत्या करण्यात आली। आंदेकर टोळीने हे हत्याकांड घडवून आणल्याचं देखील बोललं जातंय। गोळ्या घालून नंतर गणेश काळेवर कोयत्यानेही वार करण्यात आले। दरम्यान आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी तातडीने तपास करत या प्रकरणात मोठं यश मिळवलंय। प्राप्त माहितीनुसार गणेश काळे यांच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलावून ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणचे पुरावे जमा केले। त्यानंतर लगेच पोलिसांनी आपला तपास सुरू केलाय। या प्रकरणात एकूण 3 ते 4 जणांनी रस्त्यावरच गणेश काळे यांना गाठत रिक्षातच गोळ्या घातलेल्या आहेत। गोळ्या घालून लगेच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते। आता याच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी गणेश काळे हत्या प्रकरणात 6 संशयित आरोपींना पकडलंय। आज 1 नोव्हेंबर दुपारी गणेश काळे यांचा गोळ्या घालून खून झाला। त्यानंतर पुढच्या काही तासात पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणात एकूण 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हत्येची घटना घडली त्या परिसरातील पेट्रोल पंपावर असलेले सीसीटीव्ही देखील पोलिसांनी तपासलेले आहेत। आता आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींची ओळख पटवण्याचं काम चालू आहे। दरम्यान गणेश काळे हे समीर काळे यांचे बंधू आहेत। समीर काळे हा नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी आहे। वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा समीर काळे यांच्यावरती आरोप आहे। आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती समोर येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक अपडेटसाठी पाहत राहा HPN मराठी न्यूज।